तर अशा प्रकारे सकाळ सकाळ मस्त चहा चपाती झालेली आहे आणि बॅक टू रुटीन. काल आम्ही आलो 11 वाजता, तसं मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल. तर आजपासून माझी ड्युटी आहे. तर म्हटलं चला सकाळ सकाळ स्वयंपाक करून घेऊयात. ब्लॉगिंग केलं आणि आता काही काम नाही आहे, तोपर्यंत म्हटलं छान आपण पटापटा स्वयंपाक करून घेऊयात. तर माझा छान स्वयंपाक चाललेला आहे. चपात्या होतील आता, अजून भाजी करायची. तर आजचा मेनू आहे मस्तपैकी भात वरण आणि मसूरची भाजी. आता ते छान कुकरला लावून घेतलं मी आणि म्हटलं आधी चपात्या करून घ्या. थोडंसं पसारा इग्नोर कर, पीठ आणलं माझ्याकडनं. त्यामुळे आता चपात्या झाल्या की मस्त भाजी करते आणि मग परत कामाला सुरुवात करते. समर्थालाही तिथे सकाळी सकाळी जेवण दिलं आमच्यासोबत नाश्त्याला. व्हिडिओ केला नाही सकाळचा, कारण म्हटलं परत भूक लागली होती खूप आणि रात्री उशीर झाला होता खूप, त्याच्यामुळे येताना जेवणच केलं नव्हतं तुम्ही. तर म्हटलं चला बस. तर इथं माझं सगळं किचन क्लीन झालेलं आहे. आता एवढी सारी भांडी पडलेली आहे. आधी मी बाई लावली होती, पण कामासाठी मावशी होता तर त्या सगळं करून जायच्या, पण आता मी बंद केली. कारण न्यू इयरमध्ये मी ठरवलं की सगळ्या गोष्टी मी स्वतःच करणार. कारण कसं जेवण आपण स्वतः बनवतं तरी आपल्या हातचं जास्त आवडतं. म्हणजे ते पण छानच बनवायच्या, त्यात काही वादच नव्हता. पण मग तेव्हा ठीक होतं, थोडासा आराम पाहिजे होता मला. पण आता सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे म्हणून मी स्वतःच आता सर्व करत आहे. असंच छान असं किचन क्लीन केलेलं आहे. भाज्या कापून ठेवल्या, म्हणजे मसूरची भाजी करायची. इकडं खाली डाळ शिजवून ठेवलेली आहे. आता वरण आणि हे टाकते. आणि इथं खाली माझ्या सगळ्या चपात्या झालेल्या आहेत, ते सर्व कापून ठेवलेलं आहे. तर म्हटलं चला आता पटकन भाजी टाकून आधी क्लीन करूयात म्हटलं, कारण चपात्या केल्या तर सगळं पीठ झालं होतं. म्हणजे मला त्याच्यात नाही. तर बघा चपात्या झाल्या सर्व करून. आज सिद्धी सारिका सगळे आहेत घरी, तर आज भरपूर स्वयंपाक केलेला आहे. तर चलो आता मस्तपैकी मी स्वयंपाक करून घेते. आणि इकडं मी आता पूर्ण घर पण आवरायचं. घर खूप जास्त मेसी झालेलं आहे. आता 3-4 दिवस नव्हतं आणि जाताना पॅकिंग करायची होती, त्यामुळे पॅकिंग केल्यामुळे तरी इथून अंधारेल असं. तर घर खूप जास्त मेसी आहे. तर पूर्ण पॅकिंग जाताना आम्ही पॅकिंग केली होती, दिसते तर ॲक्च्युली मी कॅमेरा उलटा पकडला आहे. मला अशी कधी सवय नाही आहे. तर म्हटलं चला बघ, तिकडे सिद्धी होती तिथं विचारलं मी बरोबर दिसते का म्हणून. तुम्ही मला सांगितलं आहे की ओरिजिनल कॅमेऱ्यात काढ म्हणून. आता इथून पुढचे ब्लॉग सगळे ओरिजिनल कॅमेऱ्यामध्येच येणार आहेत. आणि ओरिजिनल कॅमेरा म्हणजे फिल्टर न लावता, कारण विदाऊट फिल्टरवर मी व्हिडिओ टाकला होता तर खूप जणांचे कमेंट आले की ताई तू विदाऊट फिल्टरच जास्त छान दिसते, असंच टाकत जायचं. आणि आता स्वयंपाक करते. घर खूप जास्त मिसी झाले. जाताना पॅकिंग केली होती, खूप सारे कपडे वगैरे. जाताना वेळ पण होता, रात्री 1 वाजता निघायचं होतं. म्हणजे एकला निघायचं होतं, पण निघालो 3 वाजता. आणि मग 3 वाजले आणि मग म्हटलं अजून उशीर नको व्हायला म्हणून मी घर वगैरे झाडून, आणि जाताना घर वगैरे झाडून जायचं नसतं, पुसूनही जायचं नसतं. त्याच्यामुळे खूप जास्त घर घाण झालेलं आहे. आणि काल रात्री पण आम्ही 11:30ला आलो आहे, 11-11:30ला. त्याच्यामुळे काही जमलंच नाही करायला. खूप दमलो होतं. एवढा प्रवास 7-8 तासांचा प्रवास होता. आणि मग आलं झोपलं. सकाळी आता सगळं स्वयंपाकच करते, कारण पहिलं पोटोबा मग बाकीच्या गोष्टी. मग आणि काम पण चाललं आहे माझं. तर आता मला काही काम नव्हतं, म्हटलं पटकन स्वयंपाक करून काम झाले. आणि इकडे बघा सानिका पूर्ण अनपॅक करते सगळ्या गोष्टी. आता पॅकिंग केलेल्या होत्या त्या सगळ्या. हे बघा किती मेसी झालेलं आहे सर्व. आणि आता देवपूजा पण करायची आणि आहोंचं तिकडे काम चाललेलं आहे. माझं तिथं लॅपटॉप दिसत असेल तुम्हाला, तर पाहू शकता घर किती घाण झालेलं आहे. सगळीकडे कपडे झालेत. आता हे थोड्या वेळाने तुम्हाला सगळं स्वच्छ झाल्यानंतर तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवलाच. आता हे काय होईलच, आता आवरायला आहेत. आणि माझं पिल्लू तुम्हाला दाखवते, म्हणजे इथं काम चाललेलं आहे. इकडं पण माझं बाळ झोपलं आहे मस्तपैकी. फक्त बेड वगैरे क्लीन केला. सिद्धी तिकडं आवरती आहे. बाकी हे पण गोष्टी इथं पण सगळे कपड्यांच्या घड्या घालायच्या. सगळीकडे कपड्यांचाच जास्त पसारा झाला आहे, कारण सगळं अनपॅक केले धुवून. आणि रात्री आल्यानंतरसुद्धा आमची कॅपॅसिटी होती, त्यांनी मशीन लावून बाहेर कपडे वाळत घातलेले आहेत. तर ते आता नाही दाखवत. तर मग कपडे वाळत घातले आणि ते सगळे सुकलेले एक करून आम्ही मशीन लावते. सगळे सुकलेले कपडे इथं ठेवते. आता हे घडे घालायचे. म्हणजे आधी स्वयंपाक करून घ्यावा आणि मग घर क्लीन करा. मग आता देवपूजा करते, मग घर वगैरे साफ करते. स्वयंपाक करते. गरम करायला ठेवलं. कढीपत्ता पाहिजे होता, कढीपत्ता आणि भरपूर सामान आता परत आणावं लागेल भाजी वगैरे. आणि मी कोकणातनं ही मसूर आणली होती काल. कोकणातली मसूर आणली होती मी. तर म्हटलं त्याला मला खूप आवडतं मसूर. खूप म्हणजे आता जवळपास 7 महिने झाले मी मसूरच खाल्ली नाही. बाहेर खाल्ली पण खाल्ली, मला आवडणं जास्त आवडत. मसाल्याची भाजी करून येते. सिंपल करणार आहे, कांदा टमाटर टाकून मसाले वगैरे टाकून. आणि इकडं आपलं वरण मस्तपैकी करते. चलो माझा स्वयंपाक झाला की तुम्हाला दाखवते. भाजी मस्तपैकी कशी छान करणार आहे. छान हे म्हणण्याचं करणार आहे.
म्हणजे छान भाजी शिजेल. आणि इकडे आपलं वरण त्याच्यात जर कढीपत्ता असताना तर अजून छान झालं असतं. मस्त माझी झालेली आहे मसूरची भाजी. खूप मस्त वास येत आहे. आणि इकडे मस्त वरण उकळत आहे छान असं. तर अजून छान त्याला मी घट्ट बनवणार आहे. आणि छान उकळत आहे. चला माझा स्वयंपाक झालेला आहे. आणि आता भांडी घासून घेते मस्त वेगळी पटकन सगळं क्लीन होईल. आणि इकडे आता मला भात लावायचा आहे. तर अशा प्रकारे आमचा डॉन उठलेला आहे. आम्हाला वाटलं आता छान अजून 2 तास झोपत, पण एक पोरगी अर्ध्या तासातच उठली आणि गाणं म्हणती. म्हणून दाखवा गाणं. चल, अर्ध्या तासातच आमचं बाळ उठलेलं आहे. तिला तेल लावते. हां, कोण उठलं इतक्या लवकर? तिकडे बघतो. डॅडा आवाज, समर्था डॅडा आवाज. थोडा पाठीमागचा पत्ता इग्नोर करा. कालच ट्रिप झाली आमची त्यामुळे. ये आता ती ह्याच्यासाठी उठली, मम्माला नको काम करायला लागायला म्हणून मला काम आवरू लागणार आहे ना. आपण दोघी काम करायचंच. मग हां, तू माझा जॉब करते तू माझा जॉब. आता तुम्ही फक्त गंमत बघा. आता आम्हाला हात लावायचा लगेच. कोण कुठे हात लावतो तिथे हात लावायचा. आता बघा मी असं करते. आता मी असंच काही पण सेंड करायची उद्या इथं टाईप कर. त्यामुळे इकडे बघ. तेव्हा आम्हाला काम करायचे लगेच. तेव्हा लगेच तिथं मी तिथं दाबले की लगेच तिथं दाबणार का. बस झालं. मुलं इथं खेळवणार आहे. आणि इकडं बेड पूर्ण आवडून झालं आहे. आम्हाला बाळ कसं एकटेच घेते. समू समर्था अय्या खेळतं बाळ. हो. आणि इकडे सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या. आता ते फक्त ठेवायचे. सानिका घर आवरते. सुगंध सुटलाय अगरबत्तीचा. खूप छान वाटतं. आणि इकडं भांडी पण घासून झालेली आहेत माझी. जेवण पण आता करायचं आहे. तर ऑलमोस्ट सगळं काम डन झालेलं आहे. तर अशा प्रकारे घर सगळं एकदम क्लीन आणि छान झालेलं आहे. आता फरशी वगैरे पुसून झालेली आहे. इकडे पण सर्व आवरलेलं आहे. चला, गार गार वाटते. फरशी पुसली ना त्याच्यामुळे खूप गार गार वाटतंय. पहा आता एक गादी बिदी आता एक कपडे धुवायला टाकायचे राहिलेत आमचे. बाकी मस्त. आणि तुम्हाला धिंगाणा दाखवते. किती धिंगाणा चाललाय बघ. किती धिंगाणा चाललाय. माझं काम बाबा नाही काम केलं. मी फरशी पुसली, घर आवरलं. काय सांगू तुम्हाला, इतकं काम होतं आज मला. आज सगळं कमी आवरले. कपडे आवरले, बेडरूम आवरलं, हॉल आवरलं, किचन आवरलं. किती दमले काय सांगू बाई. मम्मा काम करत होते, पप्पा काम करत होते. मीच नाही काम केलं. आणि आम्ही झोपलोच नाही दुपारपासून. हा, एवढं दमलो की झोप पण नाही आली. लय टेन्शन डोक्याला. काय करू. नाही डोक्याला तापे. बाई पाण्याला जाते, बाई पाण्याला जाते, बाई पाण्याला जाते, बाई पाण्याला कशी जाते पाण्याला. दाखव. तर सगळ्यांनी या कॉफी प्यायला. तर आम्ही मस्त कॉफी बनवलेली आहे. आणि असं खूप दिवसानंतर आहे ते कॉफी प्यायच्यानंतर कसं वाटते. ट्रिपवर आलं तर आधी फोन करून सांगावं लागायचं कॉफी करा कॉफी करा. आज बायकोच्या हातची कॉफी मिळाली. साखर कमी असेल तर नक्की सांगा. आम्ही नक्की त्याच्यात साखर टाकू. वा मस्त कॉफी झाली. आणि इकडे आमच्या मम्मीचा व्हिडिओ कॉल सुरू आहे. मम्मीला पण म्हणते ये कॉफी प्यायला. मला पाठवून म्हणते. हां दर घे कॉफी. आता कसं पाठवून द्यायचं. इथं आमच्या इकडं कोणती सेवा उपलब्ध नाही ज्यांनी करून आम्ही तुम्हाला पाठवून देऊ. आता मी तुझ्यावरचं पिते. तू पिली काय मी पिली काय एकच आहे. ती म्हणजे मी तुझ्यावरच पिते, तू पिली काय मी. आम्ही चाललो फिरायला. समुद्रात कोकणात असं वाटलं. सोनीला कोकणात फिरून आली नसते. तिला असं वाटलं की इतके दिवस झालं 3 दिवस झालं मी फिरते मला आज काय कुणी घेऊन जायला म्हणून
दुपारची झोपायची सवय मोडली होती त्याची. दुपारी फुल मला झोपूनच दिलं नाही या पोरीने, मला जागच ठेवलं. आणि आता बाहेर निघाले तर तिला असं वाटते आणि हा चला आज बाहेर, म्हणून तुला संध्याकाळी म्हटलं चल एक राऊंड मारून येणार. कारण आहे ना कोकणात खूप गर्दी होती पण इथं खूप थंडी आहे, त्याच्यामुळे खाली आणू वाटत नव्हतं. पण समजा सकाळपासून बाहेर नाही निघाले तर चला गार्डनला घेऊन जाऊया, चक्की झोका खेळूया. आणि इकडे सगळी गँग रेडी झाली बाहेर हिंडायला. हा बाहेर हिंडायला चला म्हणलं, बाहेर की लगेच फिरायला निघतात या पोरी. लागला तर माझी चूक नाही. शांत. पासवर्डमध्ये ते बघ तू बेबी बघ बेबी एअर स्मॉल एअर 98541 काय करते बा 541. काय करते हे हा मोबाईल जड आहे रावली. सेम सेम घातला. हा नाही माझावाला तसं नाही, तसं नाही. ड्रिंक करतो तो. दोघींची कशी भांडणं झाली बघ ना, इकडे बघ ना, इकडे बघ ना दोघींची भांडणं कशी चालली. गाडी जाते बाय. ही काढते ती धरती, ही काढते ती धरती. सुरू हुडी ना तिला लागल सुष्मिता. तिला ताकद लावते. सुरू दे ना तिला. थांबाळा मी दुसरं देते काहीतरी. समोरची फर्स्ट फायदा असेल. हे घे मोबाईल. मोबाईल घे. तोंडात आहे ना मोबाईल आहे. जाणार आहे बाबा काय. गाडी बाय. जेवण बनवलं सुष्मिता. हा भाकऱ्या केल्या, यांना मॅगी खायची होती. डॉल दे ना. मला आता चिकन राईस खायचं आहे. लय डॉल भारी नाही बनवते पाहिजे आरती. तिला. डॉल डॉल म्हणलं तर ती घेत नाही. ही तरी गोष्ट सोडायची पप्पांची तिची. हो ना, मला ते तर मला वाटतंय राव. ती पण डॉल बिल सगळं सोडून देते, फक्त गाडी बघते. ही तरी डॉल ठेवली तरी नाही घेते. हे घे, हे धर, हे धर. मला कार घ्यायची. नुसतं कार बघितलं तर लगेच पप्पा लगेच कार घेऊन घ्यायची का जातात. मला? फॉर्च्युनर डायरेक्ट. पाट्टावाला समोसा. आमच्या नाही समोसा. हा फोल्डेबल वाटप कुठेही ट्रॅव्हल करून म्हणजे ट्रॅव्हल केलं ना तर ते कुठेही घेऊन जाऊ शकता. असा आम्ही वाटप मागवलेला आहे. तुम्ही आम्ही ना तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवतो खोलून कसं आहे. आम्ही पण पहिल्यांदा बघणार आहे. आणि विशेष म्हणजे असं वाटलं तिथं खेळत होती ती बघा ना बाहुली घेतली ना कुठलं टॉय घेतलं, तिने डायरेक्ट कार घेतली. म्हणजे ह्याच्या बाबतीत पण तिच्या डाडावर गेली. आमचे खेळ सोपे नाहीत. आमची खेळ सोपे नाही. डॉन आहे डॉन, आमचा लेडी डॉन, म्हणून आम्ही तिला लेडी डॉन म्हणतो. येस आपल्याला दुसरीकडे जायचंय नाही का. बबलू बबलू म्हणजे ती हसते ती. काय झालं? लाईक शेअर सबस्क्राईब. ते जाऊ द्या. डान्स कसा होतात ते सांगा. यार ते आता केलं ना मी तसं होतं ना. ते कसं ते आता केलं ना आणि गाईज या सगळ्यांनी मला सकाळपासून कामाला लावले. व्हिडिओ एडिट करायला, फोटो एडिट. मी सोशल मीडियाचं एवढंच बनवून टाकलंय. कॉलेजमध्ये तर होतेच पण आता घरात पण करून टाकलेलं आहे. सगळं पोस्टिंगचं काम दिलंय मला. माझं तर इंस्टाग्राम सोडलंयच पण ह्यांचं सगळ्यांचं पोस्टिंग चालू आहे आता. काम करते सगळं झाल्यावर मग त्यासाठी आम्ही तुला पेमेंट पण देतो. हा एक चिपचं पाकिट जातात.
काय पद्धत आहे? ही काय पद्धत आहे? सगळा झोका खायचा होता म्हणून मग हा प्रयत्न झाला. अनपॅकिंग चालू आहे. अनबॉक्सिंग अनबॉक्स अनपॅकिंग. सॉरी गाईस, लक्षात नाही आलं माझं, पण मी सकाळी अनपॅकिंग करत होते तर ते डोक्यात राहिलं. आता अनबॉक्सिंग चालू आहे. ही बघा, अनपॅकिंग करायचं चाललंय का? अनबॉक्सिंग चालू. हो, किती छान आलंय. ही क्वालिटी किती छान आली ना. दुबईला दिदी काय पाहिजे हा पण का नाही गं, आपण बोलू नंतर. पाहणा पण नाही आला. थांब ना, आपण ह्या टॉपिक नंतर डिस्कस करूया. नाही चालेल. सगळी याची असेंब्ली करून झाली आहे. आता आपण ओपन करू. 1 2 सेपरेट पार्ट्स. ओ असं आहे का? नाही मग वरतीच. दिस इज हाऊ इट इज. पहिलं बसून दाखव बरं. समोरची खेळणी कंपनी. परफेक्ट. हा कसं वाटतंय? उद्यापासून याच्या रांगोळी करायची काय? तिला लय आवडले आहे. आपल्याला आंबे होतं असं. तेच ना. जाऊ दे आपण आमच्या वावरात. काय काय तिच्या पोर बस का रे. सांगितलं मी सांगतो काय, हे जे ऑर्डर केलंय ना ते पिढ्यान चाललं. हा बघ, स्ट्रोलरचा साठी घेतला एकदम मजबूत. थोडे पैसे जास्त घालतोय मी, पण हा तर बरोबर. सानिका मग तुझ्याकडं, माझ्याकडे कशाला यायचं? तुमचं चालू आहे ना. गेलं पाहिजे. मस्तच. काम मुलाला पण जाय. सांगितलं ना ओम का सांगितलं ना मी. सगळे लाईन आहेत. कलर हा ओ मुलगा झाला किंवा मुलगी झाली दोन. अरे ते नंतर रबरचा कलर चेंज करून घ्या आपण. जर तुम्हाला पाहिजे असेल गुलाबीच पाहिजे बा. हा इधर कुठं ठेव. तू कोण नाही जाणार. कुठे ठेवलंय सिद्धी? झालंय. ठेवून कुठे ठेवलं? देवाची इथं ठेवलंय तिने. कसलं भारी डोकं असं नाही सिद्धी. तिथं कोण जात नाही. हो आता इथं आम्ही झोपतो. मग तुमच्या मुलीचं तुट मोदक करायचे बरं. हा, मोदकचा विषय काय झाला सांगा बरं जरा. काय करणार सिद्धी आता? मस्त पैकी तिच्या हाताने मोदक आता बनवणार. किती वाजले? वाजू दे ना. काय काय बरं मला भूक लागली. मला खायची. मला झोप आली. तुम्ही झोपलेत. मी नाही झोपले. मी काय झोपलो दुपारी? पण मी पण नाही झोपले. मी पण नाही झोपले. अरे मला भूक लागली. इकडे शामू चल. मग आहे ना मग सानिका अर्ध सिद्धी अर्ध. आपल्याला आनंद चिरायचं होतं. हा मग चाल घे चहा अन्न. अरे आता मॅगी माझ्या पोटात दे. कोणती 4-5 खातून बसतो गॅसवर. सगळ्या गोष्टी तुम्हाला लेट का आठवतात? पण काय होतं? डेडी मी का मोदकाची आणि आपण ती कावची पिशवी आणली होती. मोदकाची एवढीच निळी पिशवी होती आणि तिची म्हणती ती एवढी निळी पिशवी होती. कावची पिशवी. मग त्याच्यात जमलिंग
कशी आहे ती तुला ना नव्हती सगळी भाजी तर मला द्यायची ग. काय भाजी कुणी वाया घालवली? शिडीने सांगत होती ना आज मी धरली. धरलं कुठे कोणाला मी अयो काय काय म्हणतो बघितलं काय सुष्मिता मी बनवते आहे मॅगी. मस्त कांदा टोमॅटो टाकून मॅगी बनवली आहे. सगळ्यांना क्रेविंग झाली आता. आणि इथं माझं पिल्लूचं बनवते आहे मस्तपैकी. मी सॅलड बनवलं होतं ते थोडंसं गरम करून ते तूप वगैरे टाकून थोडंसंच बनवते कारण की मी जास्त भूक नाही. तर बाहेर जायचं मी बघूया. मॅगी छान होती वा हल्ली कॅमेऱ्यावर. चला गरमागरम भाकरी बनवल्या. हे प्रसाद आणलं होतं तिकडून गणपतीपुळेवरनं आणि अजून काही काही आणलं ते दाखवते. तो कोकणात येताना काही गोष्टी आणल्या होत्या जसं की इथं आंब्याचं लोणचं आंबे हळदाचं लोणचं. त्याच्यानंतर आंबाचं हे एक अजून प्रोडक्ट आणलं होतं. त्याच्यानंतर आणलं होतं कोकम सरबत आणलंच पाहिजे. नंतर हे कच्च्या आंब्याच्या शेवया होत्या. त्याच्यानंतर कैरीचा ठेचा आणला होता. सर्व फॅमिलीसाठी एकत्र सगळं आणलं होतं. ज्यांना जे पाहिजे ते डायरेक्ट कॉल करून मी विचारलं होतं काय आणायचं. मिरची पावडर ही माझ्यासाठी आणली होती. नंतर नाचणीचं पीठ हे समूसाठी आणलं होतं. म्हटलं बघू ट्राय मी तर घरीच बनवलेलं आहे नाचणीचं पीठ. त्याच्यानंतर मिरचीचं लोणचं नंतर मुरंबा आवडतो मम्मीला फार तर ते आणलं होतं. आणि नाचणीचं पीठ म्हणजे घरी ऑलरेडी होतं पण म्हटलं चला हे चांगलं आहे म्हणून ते पण घेऊन आले. आणि आंब्याचं लोणचं आणलं. त्यानंतर हे पालकाचे पापड होते खूप छान लागले. मी त्याला फ्राय पण केलं. हे आहुंसाठी खास फिश मसाला आणि हे कोलिन चटणी हे सगळं त्यांच्यासाठी होतं. सोनी मिरची मसाला आणि त्याच्यानंतर लसूणची चटणी खूप छान लागली हे सुद्धा. नंतर मग कुळीत पीठ म्हणजे तुम्हाला माहितीच असेल ते शेंगोळ्या तर त्याचं आणलं होतं. आणि इथं मग समर्थ मला बोलवत होती. तिला असं वाटत होतं मी घ्यावं म्हणून. कपडे आणि आवडताना क्लास नाही दिला. मी बाहेर जायचे भूल फिरायला जायचे. 3 दिवस झाले नुसतं फिरतोय. 3 दिवस झाले नुसती मम्मा घेऊन फिरते. आज का नाही घेऊन जाते हा प्रश्न पडला होता सकाळपासून. म्हणून दुपारी झोपत नव्हतं. माझे केस नीट कसं सांगू. मम्मा व्हिडिओ काढते तिचा नका घेऊ मला माझा अवतार खूप झाला. कुठे जायचं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. तर चला आम्ही जेवण एन्जॉय करतो. तुम्ही नेक्स्ट ब्लॉग नक्की पहा. बाय बाय.